रेडी स्टार्ट। महोदय, आपल्या सहकारी संस्थेमार्फत सन 1964 पासून बृहन्मुंबई दूध योजनेचे एक खाजगी दूध केंद्र चालविले जात आहे। या दूध केंद्रामार्फत प्रत्येक दुधाच्या बाटलीमागे प्रत्येक दिवशी 5 पैसे सेवा शुल्क आकारले जाते। घरपोच दूध योजना राबवताना संस्थेस व्यवस्थापकास व दूध वाटणारे मिळून 11 जणांचा कर्मचारी वर्ग नेमावा लागलेला आहे। या कर्मचाऱ्यांचा पगार संस्थेस मिळणाऱ्या सेवा शुल्कामधून व शासकीय दूध योजनेकडून मिळणाऱ्या नाममात्र कमिशनमधूनच द्यावा लागतो। शिवाय केंद्र चालविण्यासाठी लागणारी लेखन सामग्री, जागेचे भाडे, विजेचा खर्च, परवाना शुल्क इत्यादी खर्च संस्थेत करावा लागतो। आतापर्यंत केवळ सेवा म्हणून घरपोच दूध योजना आम्ही राबवत आलो आहोत। यात फायदा कमावण्याचा आमचा हेतू नव्हता व नाही। आपणास हे माहीतच आहे की बृहन्मुंबई दूध योजनेमार्फत चालवल्या जाणाऱ्या दूध केंद्रावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासनाने वेळोवेळी वेतनवाढ दिलेली आहे। जेव्हा जेव्हा त्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळते तेव्हा तेव्हा आमच्या केंद्रावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वेतनवाढीची मागणी असते। केवळ सेवाभावी वृत्तीनेच घरपोच आकार न वाढविता आतापर्यंत संस्थेच्या इतर विभागातून होणाऱ्या फायद्यातून दूध केंद्रावर काम करणाऱ्या नोकरांची वेतनवाढीची मागणी अल्पशा प्रमाणात आम्ही पुरवू शकलो, परंतु सतत वाढणाऱ्या महागाईमुळे त्यांची मागणी वाढत आहे। शिवाय लेखन सामग्री, जागेचे भाडे, विजेचा खर्च इत्यादीवरही दिवसेंदिवस संस्थेला जादा आकार द्यावा लागत आहे। त्यामुळे संस्थेवर खर्चाचा अधिक भार पडत आहे। वरील परिस्थितीचा विचार केल्यास घरपोच दूध योजना राबविण्यासाठी सध्या दुधाच्या प्रत्येक बाटलीमागे जो 5 पैसे घरपोच आकार घेतला जातो तो वाढविण्याशिवाय संस्थेपुढे दुसरा पर्याय नाही। दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे मध्यमवर्गीयांवर जो ताण पडत आहे त्याची संस्थेला पुरेपूर जाणीव आहे। यास्तव ना नफा ना तोटा या तत्वावर केंद्र चालविण्या इतपतच घरपोच आकारात वाढ करावी असा आम्ही निर्णय घेतला आहे। घरपोच आकार प्रत्येक बाटलीस प्रत्येक दिवशी 5 पैशाऐवजी 8 पैसे करण्याचे आम्ही निश्चित केले असून ही वाढ दिनांक मार्च 1981 पासून लागू करण्यात येईल, याची कृपया आपण नोंद घ्यावी ही विनंती। वरील आकारवाढीस आपली संमती आहे असे आम्ही गृहीत धरून चालतो। आपला